पावसाळ्यात भाजीचं काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल ना, तर ही भाजी घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी इथे 2 कांदे आणि 1 खोबऱ्याचा तुकडा असा काळसर कलर येईपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे. भाजल्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतले आणि कांद्यालासुद्धा हलकंसं आपण कट करून घेऊया. आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण घातलेलं आहे. लसूण थोडंसं जास्तच घालायचं आहे. सोबतच कोथिंबीर घातलेली आहे. आता याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपली पेस्ट तयार करून झाली आहे. आता एका प्लेटमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मी इथे 1 वाटी परत 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे. यामध्ये हळद, तिखट, धने-जिरे पावडर, मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं चांगलं हाताने आधी मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं-थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे लगेचच म्हणजे पाणी जर जास्त झालं ना, तर लगेचच हे चिकट होतं. त्याच्यामुळे अगदी थोडं-थोडं पाणी घालूनच याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याचे मी 2 गोळे असे तयार करून घेतले आणि आता याला असं पातळ लाटून घ्यायचं आहे. थोडंसं बेसन पीठ लावून लाटायचं म्हणजे चांगलं हे लाटता येईल. आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, त्यातला 1 चमचा हे पेस्ट आहे ना, मी याच्यावर घातलं आहे आणि सगळीकडे चांगलं पसरवून घेतलं आहे. सोबतच थोडीशी खाकच घातली आहे आणि खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. आता याला तुम्ही जेवढा मोठा साईजमध्ये किंवा छोट्या साईजमध्ये कट करायचे असेल ना, तसे इथे पुंगळ्या तयार करून घ्यायच्या. तर बघा या पद्धतीने असं राऊंड करून आपण याला पुंगळी तयार करून घेऊ. तर या भाजीला पुंगळीची पाटोळी देखील म्हणतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा या तयार करून झाल्या आहे. आता दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये आपण जो वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं. आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कारण आपण आलं आणि लसूण याच्यामध्ये कच्चंच वापरलं होतं. तर आता इथे बघू शकता मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे चांगलं असं भाजलं गेलं आहे. आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. तर लाल तिखट, हळद पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला घातला आहे. आता चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे गरम पाणी घातलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते इथे बघू शकता आणि चव देखील छान लागते. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरच आपल्याला या ज्या पुंगळ्या तयार करून घेतल्या होत्या ना, त्या याच्यामध्ये घालायच्या. तर आता इथे बघू शकता पुंगळ्या घातल्यानंतर या खाली बसल्या. पण जशा शिजेल ना, तशा त्या वरती येतील. तर मंद आचेवर मी इथे 8-10 मिनटं मी इथे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता पुंगळ्या पण आपल्या वरती आलेल्या आहेत आणि मस्त अशा आपल्या ह्या भाजी तयार झालेली आहे. आता तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटत असेल, पण थोडी थंड झाली ना, तर मस्त अशी घट्टसर ही भाजी तयार होते. तर इथे मी 8 ते 10 मिनटं थंड करून घेतली होती. आता बघू शकता इथे भाजीचं टेक्स्चर बघा किती मस्त आलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कळवा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये.